नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी, विशेषतः माझ्या बळीराजासाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. मित्रांनो, आपण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या क्षणाकडे आपले डोळे लागून राहिले होते, तो क्षण आता जवळ आला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक मोठी आणि दिलासादायक बातमी देणार आहे, जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य फुलेल आणि मनाला एक मोठा आधार मिळेल. कारण आता फक्त चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृती होणार आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच 4,000 रुपयांपासून ते 14,000 रुपयांपर्यंत आणि काही विशिष्ट प्रकरणांमध्ये तर त्याहून अधिक रक्कम जमा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता तुम्ही म्हणाल की हे नेमकं कसं शक्य आहे? एवढे पैसे नक्की कोणाला मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे खात्यात कधी येणार? तर मित्रांनो, अजिबात काळजी करू नका. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक लहान-सहान गोष्ट, प्रत्येक सरकारी निर्णय आणि प्रत्येक तांत्रिक मुद्दा अतिशय सोप्या भाषेत आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे माझी तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता, अर्धा अधुरा न पाहता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धी माहिती ही नेहमीच नुकसानकारक ठरू शकते आणि आपल्या हक्काचा 1 रुपयाही माहिती अभावी बुडाला नाही पाहिजे, हीच आपली इच्छा आहे. मित्रांनो, आता मूळ विषयाकडे वळूया. सध्या राज्यात आणि केंद्रात शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने 5 योजनांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, ज्या सध्या चर्चेत आहेत आणि ज्यांचा थेट लाभ तुम्हाला मिळणार आहे. पहिली म्हणजे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी PM किसान सन्मान निधी योजना. दुसरी म्हणजे आपल्या राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तिसरी म्हणजे सध्या अत्यंत गाजत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. चौथी संजय गांधी निराधार योजना. आणि 5वी म्हणजे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. या सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्यांच्या खिशात पैसे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज किंवा सर्वात मोठं अपडेट हे नमो शेतकरी योजनेबाबत आहे. मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. सरकारी पातळीवर नुकत्याच झालेल्या हालचालींनुसार दिनांक 16 जानेवारी रोजी नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने तब्बल 1,890 कोटी रुपयांचा अवाढ्य निधी मंजूर केला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, 1,890 कोटी रुपये. आता याचा अर्थ काय होतो? याचा सरळ आणि साधा अर्थ असा आहे की सरकारकडे पैसे उपलब्ध झाले आहेत, तिजोरीत निधी आला आहे आणि आता फक्त वितरणाची प्रक्रिया बाकी आहे. जेव्हा इतका मोठा निधी मंजूर होतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की वितरण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्याचसोबत केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील वितरणासाठी पूर्णपणे तयार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पैसे नक्की जमा कधी होणार? तर अधिकृत सूत्रांकडून आणि सरकारी हालचालींवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की 24 फेब्रुवारी 2024 नंतर कधीही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. होळीच्या सणापूर्वीच हा आनंदाचा शिडकावा आपल्यावर होण्याची शक्यता आहे. आता आपण थोडं गणिताकडे वळूया. कोणाला किती पैसे मिळू शकतात हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही नियमित लाभार्थी असाल, म्हणजे तुम्हाला यापूर्वीचे सर्व हप्ते वेळेवर मिळाले असतील, तर तुमचे गणित अगदी सोपे आहे. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळतील आणि त्यासोबतच PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळतील. म्हणजेच एकाच वेळी किंवा एका दिवसाच्या फरकाने तुमच्या खात्यात एकूण 4,000 रुपये जमा होतील. ही झाली सामान्य परिस्थिती. पण आता खरी गंमत पुढे आहे. आपल्या अनेक शेतकरी भगिनी अशा आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. जर काही तांत्रिक कारणास्तव किंवा कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी तुमचे लाडकी बहीण योजनेचे मागील 3 ते 4 हप्ते थकले असतील किंवा ते जमा झाले नसतील, तर ते थकीत हप्ते देखील याच काळात जमा होण्याची शक्यता आहे. 3 ते 4 हप्त्यांचे मिळून साधारणपणे 6,000 रुपयांपर्यंतची रक्कम होऊ शकते. आता विचार करा, जर हे 6,000 रुपये आणि शेतकरी सन्मान निधीचे 4,000 रुपये एकत्र आले, तर एकूण रक्कम 10,000 रुपयांपर्यंत पोहोचते. याही पुढे जाऊन काही शेतकरी बांधव असे आहेत ज्यांचे PM किसानचा 21वा हप्ता किंवा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काही कारणास्तव आला नव्हता, पेंडिंग होता. जर तुम्ही त्या त्रुटी दुरुस्त केल्या असतील, तर तो जुना थकीत हप्ता 2,000 रुपये आणि आत्ताचा नवीन हप्ता 2,000 रुपये असे मिळून रक्कम वाढू शकते. म्हणजे PM किसानचे थकीत, नमो शेतकरीचे थकीत आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे असं सर्व गणित जुळवलं तर काही निवडक आणि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 14,000 ते 16,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. ही खरंच खूप मोठी मदत ठरू शकते. परंतु मित्रांनो, इथे एक मोठी धोक्याची घंटासुद्धा आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे, किंबहुना अत्यावश्यक आहे.
जर या गोष्टी तुम्ही केल्या नसतील तर मंजूर झालेला निधीसुद्धा तुमच्या खात्यात येणार नाही. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमचं KYC पूर्ण असणे. जर तुमचं KYC अपूर्ण असेल तर तुमचे पैसे 100% अडकणार. दुसरी अट म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. सरकार आता सर्व पैसे DBTद्वारे पाठवते, त्यामुळे आधार सीडिंग नसेल तर पैसे ट्रान्स्फर होणार नाहीत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं स्टेटस. PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटस नक्की तपासा. तिथे एलिजिबल किंवा ओके असं लिहिलेलं असलं पाहिजे. तसेच नमो शेतकरी योजनेसाठी राज्याच्या DBT पोर्टलवर किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन खात्री करा. जर तुम्हाला हे मोबाईलवर जमत नसेल तर सरळ तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये किंवा सेतू केंद्रात जा आणि तिथून खात्री करून घ्या. आत्ताच तपासा, कारण पैसे यायची वेळ जवळ आली आहे आणि ऐनवेळी धावपळ नको. आता एक मित्र म्हणून मला तुम्हाला एक सल्ला द्यावासा वाटतो. ही जी रक्कम मिळणार आहे ती कदाचित काहींना छोटी वाटेल, पण योग्य नियोजन केलं तर ती खूप फायद्याची ठरू शकते. बऱ्याचदा पैसे हातात आले की ते अनावश्यक गोष्टींवर खर्च होतात. त्यापेक्षा येणाऱ्या खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी, आवश्यक खत व औषधे, शेतीची मशागत किंवा सिंचनासाठी एखादा पाईप किंवा नोझल घेणं अशा उत्पादक गोष्टींसाठी या पैशाचा वापर करा. किंवा तुमच्या डोक्यावर छोटं मोठं कर्ज असेल तर त्याचा काही भाग फेडण्यासाठी याचा उपयोग करा. पैशाचं योग्य नियोजन हेच शेतकऱ्याचं खरं बळ असतं. शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. अमक्या तारखेला पैसे येणार, तमक्या तारखेला येणार असं सांगितलं जातं. पण मित्रांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत वेबसाईट, तुमचे गावचे ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा शासनाच्या अधिकृत गव्हर्नमेंट ऑर्डरकडेच लक्ष द्या. मी तुम्हाला जी माहिती दिली आहे ती सध्याच्या अधिकृत अपडेट्स आणि निधी मंजुरीच्या बातम्यांवर आधारित आहे. जर तुमचं KYC पूर्ण असेल, आधार लिंक असेल आणि स्टेटस ओके असेल तर 24 फेब्रुवारीनंतर कधीही तुमच्या मोबाईलवर बँकेचा क्रेडिटेड असा मेसेज येऊ शकतो. होळीचा सण आपल्या सर्वांसाठी गोड होणार याची मला खात्री आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमची एक लाईक मला तुमच्यासाठी अशीच महत्त्वाची माहिती शोधून आणण्यासाठी प्रेरणा देते. आणि हो, ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. हा व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्राला, नातेवाईकाला शेअर करा, कारण कुणाचं तरी कल्याण झालं तर दुआ आपल्यालाच मिळतो. आणि अशाच खात्रीशीर, सत्य आणि वेगवान कृषी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकन दाबून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच समजेल. योग्य माहिती वेळेवर मिळाली तरच योजनेचा पूर्ण लाभ मिळतो, हे विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, शेतीची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.